मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 84. महाराजांनी आपणाला पाचारण केलं आहे. अमात्य वृषवर्मा माझ्यासमोर भल्या सकाळीच उभे होते. मग हा निरोप घेऊन कुरूंचे अमात्य स्वतः कसे काय आलेत? वाड्यावरचे सेवक काही पाकशाळेत नुसतं अन्न फस्त करताहेत? नाही, मी आलो आहे ते आपलं अभिनंदन करायला. आपण होता म्हणूनच काल युवराज दुर्योधनांचे प्राण वाचले. धन्य आहे आपल्या धैर्याची. हात अवकाशात उडवीत ते म्हणाले, अमात्य, कुणी सांगितलं तुम्हाला? शब्दांतील कठोरपणा जाणवेल अशा आवेशात मी विचारलं. प्रत्यक्ष युवराजांनीच, ते संथपणे म्हणाले. ठीक आहे, मी येतो आहे महाराजांच्या भेटीसाठी. आपण दुग्धपान करूनच जावं. उगाच कठोर शब्द वापरल्याच्या जाणीवेनं मी शक्यतो मृदू स्वरात त्यांना म्हणालो. मृणालनं सुवर्ण तबकातून आणलेला दुधाचा रुपेरी चषक आणि फलांची थाळी अमात्यांसमोर ठेवली. राजवस्त्र परिधान करण्यासाठी मी वस्त्रागारात निघून गेलो. महाराजांनी इतकं तातडीनं का बोलावलं याचं कारण लक्षातच येत नव्हतं. वस्त्र परिधान करताच अमात्यांमागोमाग राजकक्षाकडे निघालो. त्यांच्या कक्षाच्या अलीकडचा कक्ष राजकन्या दुश्शला देवींचा होता. समोरच्या सौधावर त्या प्रभात स्नान आटोपून आपले ओले केश कोवळ्या किरणांत सुकवीत होत्या. त्यांच्या केशातून दंतवनी फिरवीत असलेल्या त्यांच्या दासीनं आम्ही येत असल्याचं त्यांना सांगितलं असावं. तत्परतेनं त्या दोघीही सौधावरून कक्षात निघून गेल्या. सिंधू देशाहून, आपल्या सासराहून त्या वसंतोत्सवासाठी नुकत्याच माहेरी आल्या होत्या. त्या कक्षाच्या द्वारावरून जाताना माझ्या पायानं काहीतरी सरकटलं गेलं. घाईनं आत जाताना दासीकडून विसरलेली ती दंतवनी होती. मी ती वाकून हातात घेतली. तिचे दात फारच तीक्ष्ण होते. कठीण अशा शिसमाच्या लाकडाची होती ती. एक वेळ तिच्या दातांची तीक्ष्णता पाहावी म्हणून सहज तिच्यावरून मी तर्जनी फिरवली. सौधाच्या पसरट पाषाणावर ती दंतवनी पुन्हा ठेवून मी जरा पुढं गेलेल्या अमात्यांना गाठायचं म्हणून झपाझप चालू लागलो. महाराजांच्या कक्षात शिरताच अमात्यांनी खाकरून कोणीतरी आल्याची त्यांना कल्पक सूचना केली. त्या आवाजालाही महाराजांनी अचूक ओळखलं. आपले कायमचे मिटलेले डोळे चाळवीत ते म्हणाले, कोण? अमात्य, काय झालं? अंगराज आले आहेत महाराज. युवराज दुर्योधनांच्या पायांवर औषधी चूर्ण बांधण्यासाठी आता मी राजवैद्यांकडे जातो. जा तुम्ही. अमात्य निघून गेले. कक्षात क्षणभर नीरव शांतता पसरली. बसा अंगराज. अचूकपणे बैठकीकडे हात करीत ते म्हणाले, वंदन आहे महाराज. मी वाकून अभिवादन करून आसनावर बसलो. याच राजानं मी ज्या दिवशी हस्तिनापुरात आलो होतो त्या दिवशी प्रेमानं मला जवळ बोलावून माझी कुंडलं हाताने चाचपली होती. वेळ प्रसंगी माझा आणि माझ्या धनुर्विद्येचा सन्माननीय योद्ध्यात मुक्त कंठानं गौरव केला होता. राजदंड उंचावून आखाड्यातल्या शस्त्रास्त्र स्पर्धेत भाग घेण्याचा लाभ मला दिला होता. वृषालीच्या आणि माझ्या विवाहात दानासाठी कुरूंचं भांडार रिक्त केलं होतं. तेच हे महाराज होते. माझ्यासारखे यकचिताला त्यांनी निर्भीड प्रेमच दिलं होतं. का पाचारण केले मला महाराज? मी त्यांच्या शुभ्र दाढीकडे पाहत विनयानं विचारलं. अंगराज? नाही महाराज, अंगराज नाही, कर्ण. मी त्यांना मध्येच थांबविलं. कर्ण, या तुझ्या अद्वितीय गुणांनीच मला कुठेतरी आशेचा किरण दिसतो. तुझा विनय, तुझा पराक्रम, तुझी सहनशीलता सर्वच तुझ्या कुंडलांसारखं अद्भुत आहे. कालच्या मृगयेत तर तुझे आमच्यावर अगणित उपकार. महाराज, उपकार कसले? मी दुर्योधनाला माझ्या शोणापेक्षा कधीच कमी समजत नाही, काहीच कमी मानत नाही. तुझं त्याच्याशी असलेलं तेच नातं वाढावं. काल मृगयेत दिलीस तशीच सोबत तू त्याला जीवनभर द्यावीस. तू पाठीशी असलास तरच काहीतरी आशा आहे. नाहीतर काय महाराज? पांडव वनवासातून परतल्यावर त्याला जिवंत सोडणार नाहीत. म्हणूनच माझं मन भीतीनं थरकतंय. त्यांना राज्याचा अर्धा वाटा देऊन मुक्त व्हावं असं मला वाटतंय. पांडव, त्यांनी दुर्योधनवधाची प्रतिज्ञा केली म्हणून आपणही त्यांना सर्वांसारखे अजिंक्यच मानता की काय? वेळ येताच मी त्यांना निक्षून सांगणार आहे की दुर्योधन हे कर्णाच्या भक्कम म्यानातलं धारदार खडग आहे. राज्याचा वाटा त्यांना द्यायला पाहिजे असं एकेकाळी मलाही प्रकर्षानं वाटत होतं.
पण ज्या राज्याचे ते वा कौरव कोणीच वारस नाही, त्या राज्याचा राजदंड कुणी आपल्या हाती धरावा हे आता सामर्थ्य ठरविल. युद्धभूमीवरच त्याचा निर्णय होईल. नाही करणार हे पांडवांशी पेटणारं वैर अशा तऱ्हेनं दुर्योधनाला पेलवणार नाही. तू त्याच्या पाठीशी सदा सर्वार्थानं भक्कमपणे उभा राहशील काय? महाराज, मी दुर्योधनाला तसं वचन केव्हाच दिलं आहे. आज आपल्या समाधानासाठी मी पुन्हा आपणाला सांगतो की पांडवांचं सामर्थ्य वाढलं नाही तोपर्यंतच त्यांचा द्वैतवनात नाश करूनच मी परतेन. राधिया, तुझ्या शब्दांतील धारदार निर्धार ऐकला की तू अधिरथाचा पुत्र आहेस हे सत्यच वाटत नाही. राधा तुझी माता असेल यावर माझा विश्वासच बसत नाही. नाही महाराज, मी त्यांचाच पुत्र आहे आणि आज मला त्यांचा अभिमानही आहे. कारण बाबा, तुम्ही मानता तसे सूत नाहीत, ते साक्षात महाराज ययातींचे वंशज आहेत. म्हणतोस काय करना? तुझा पिता अधिरथ महाराज ययातींचा वंशज आहे? जरा वेळ थांबून महाराज गंभीरपणे पुढे म्हणाले, मग तूच एक पितामह भीष्मांनंतरचा कुरु आहेस. कर्ण, तसं असेल तर तू म्हणशील ते सदैव मलाही मान्य राहील. त्या आसनावरून झटकन उभे राहिले. होय महाराज, मी सांगतो आहे ते सत्य आहे. म्हणूनच पांडवांशी समेट ही अशक्यप्राय गोष्ट आहे. चलतो मी. अजून प्रातःकालची अन्निकं आटोपायची आहेत माझी. मी आसनावरून उठून त्यांना अभिवादन केलं. त्यांनी हात उंचावून मला निरोप दिला. मी त्यांच्या कक्षातून बाहेर पडलो. येता येता सहज दुश्शला देवींच्या कक्षासमोरच्या सौदावरचे दंतवाणी दिसते का ते मी पाहिलं. तिथं काहीच नव्हतं. द्वैतवनातले पांडव युद्धाला कसे प्रवृत्त होतील याचा विचार करीतच मी माझ्या कक्षात आलो. मृगयेत धुलीनं माखलेली माझी वस्त्र एकत्र करून ती धुण्यासाठी सुप्रिया एका दासीकडे देत होती. त्यातलं एक अधर्य हातात उंचावून ती विनोदानं म्हणाली, या अधर्यावर रक्ताचे डाग आहेत. मृगयेतील हरण आपणच वाहून आणलीत की काय? नाही, ते हरणाच्या रक्ताचे डाग नाहीत. मग कसले? ते तुला सांगितलंच पाहिजे की काय? आपण सांगायची आवश्यकता नाहीच. ते अजगराच्या रक्ताचे आहेत हे मला माहीत आहे. तुला कोणी सांगितलं ते? स्त्रिया आपल्याजवळ काहीच गुप्त ठेवीत नाहीत असं मी ऐकलं होतं. पण ते दुसऱ्या जवळचं गुपितही इतक्या सहजपणे काढून घेऊ शकतात हे मी प्रथमच अनुभवित होतो. युवराज्ञी भानुमतींनी, तिनं हसत उत्तर दिलं. जगातल्या सर्व स्त्रिया शेवटी स्त्रियांनाच वश होतात असं म्हणतात ते खोटं नव्हतं. माझ्या मस्तकात प्रकाश पडला. दुर्योधन, भानुमती असा प्रवास करून तो अजगर आता सुप्रियेपर्यंत आला होता. एक दिवसातच आता तो सगळ्या राजवाड्याला कळणार होता. तोंड वेंगाडत मी हिमालयच पालथा घातला आहे अशा कल्पनेनं आता अनेक जण माझी वारेमाप स्तुती करणार होते. जिचा मला तिटकारा होता ती मला आता जिथं तिथं ऐकावी लागणार होती. दासी वस्त्र घेऊन निघून गेली. मी सुप्रियेजवळ जात तिच्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यात पाहत म्हणालो, सुप्रिये, युवराज्ञींची तू सखी होतीस म्हणून त्यांनी तुला सर्व सांगितलं. आता काही तू त्यांची सखी नाहीस, माझी पत्नी आहेस. मी सांगेन तेच तुला ऐकावं लागेल. कसं म्हणजे? मी आपलं कधीच ऐकत नाही असं म्हणणार की काय आपण? नाही, मात्र तुला हे जे भानुमतींनी सांगितलंय ते कुणालाही सांगू नकोस. काय? घे माझ्या कुंडलांची शपथ. वृषालीलाही कळता कामा नाही यातलं काहीही. आपली आज्ञा शिरसावंदी आहे मला. मी वाकून पुढं केलेल्या कुंडलांवर हात ठेवून ती म्हणाली, काका. नेमक्या त्याच वेळी आपल्या मातेसह कक्षात शिरलेल्या मीनाक्षीनं मला हाक घातली. आमचा एकांत भंग होतो आहे या विचित्र कल्पनेनं तिची माता शोणपत्नी मेघमाला डोळे वटारून तिला दटावीत होती. तिच्या दंडाला धरून ती आली तशी कक्षाबाहेर जाण्यासाठी वळली. मेघमाला खरोखरच शोणाची पत्नी शोभत होती. आपल्यासाठी इतरांना त्रास व्हावा असं तिला कधीच वाटत नसे. तिला थांबविण्यासाठी मी मीनाक्षीला हाक घातली, मीनू. त्या दोघीही थांबल्या. माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली मीनाक्षी काका असं म्हणत धावत माझ्याजवळ आली. 8-10 वर्षांच्या त्या बालिकेचा स्वभाव निर्जरासारखा निवळशंख होता. माझ्या हाताची बोटं आपल्या चिमुकल्या हाताने पकडत ती म्हणाली, काका, तुम्ही येणार का नगरातल्या मंदिरात? मंदिरात?
मीनू, माझं मंदिर यावेळी रोज गंगेकाठी असतं हे माहित नाही की काय तुला? ती का बोलावीत असावी ते न समजून मी सुप्रियेकडे पाहिलं. आम्ही दोघी आता मंदिरात जाणार आहोत. मीनाक्षीला आवरणाऱ्या मेघमालेकडे पाहत सुप्रियेने स्पष्टीकरण दिलं. कशाला? मी मीनूच्या हातातून बोट सोडून घेत विचारलं. आपल्या प्रिय बंधूंसाठी मेघमालेनं एक व्रत केलं आहे. त्याची सांगता आहे आज नगरातल्या उमेच्या मंदिरात. शोनभाऊजी भाग्यवान खरे. ती हसून मेघमालेकडे पाहत म्हणाली. वा मेघमाले, शोनाची तू एकटीच पत्नी आहेस, पण किती दक्ष आहेस आपल्या पतीच्या कल्याणासाठी. शोन खरंच भाग्यवान, नाहीतर आम्ही आहोतच. आमच्या 2 पत्नी असूनही. मी गमतीनं सुप्रियेला निरुत्तर करायचं म्हणून म्हणालो. साक्षात देवासाठी कसं व्रत करायचं आणि कुठल्या देवाचं करायचं? सुप्रिया खाली मान घालून म्हणाली. मीच निरुत्तर झालो. स्त्रिया अंधश्रद्धा असतात असं म्हटलं जातं ते अगदी खोटं असतं. त्याच अधिक व्यवहारी असतात. परमेश्वराचा शोध घेण्यासाठी अश्वत्थाम्यासारखे तत्वचिंतक अव्यक्ताकडे धाव घेतात, तर सुप्रियेसारख्या कुशल स्त्रियांनी त्या असीम परमेश्वरालाही आपल्या पतीमध्ये बांधून टाकलेलं असतं. व्यक्तींच्या परमात्म्याबद्दलच्या कल्पना भिन्न भिन्न असतात असं अश्वत्थाम्यानं मला वारंवार सांगितलं होतं. मलाही ते पटलं होतं, पण सुप्रियेचा विचार ऐकताना मला ती जाणीव प्रकर्षानं झाली. पुरुषांच्या परमात्म्याबद्दलच्या कल्पना आणि स्त्रियांच्या कल्पना यात महदंतर असतं. काही सुच्चेनं असं झालं की एखादा पोषक आणि धैर्य देणारा विचार मिळावा म्हणून पुरुष आकाशाच्या निळ्या पोकळीकडे पाहतो, मात्र अशा वेळी स्त्रिया खाली मान घालून सर्वोदार धरतीच्या हिरव्या पायघडीकडे बघतात. विचारातला हा मूलभूत भेद आहे. पुरुषाला नेहमीच अव्यक्ताची आणि स्त्रीला नेहमीच व्यक्ताची ओढ असते. पुरुषाचा आदर्श आकाश, स्त्रीचा आदर्श धरती. सुप्रियेनं नवा शालू धारण केला. मेघमालेसह ती उमेच्या मंदिराकडे जायला निघाली. त्या दोघींनीही ओनवून मला वंदन केलं. अजान मीनाक्षी मात्र तशीच शेजारी उभी होती. तिचा हात धरून तिला माता मेघमाला बळीच माझ्या चरणांवर मस्तक ठेवण्यासाठी दटावू लागली. मी मीनाक्षीच्या दंडाला धरून उंचावून घेत तिच्या बालिश मस्तकाचं प्रेमानं अवघ्राण केलं. जीवन मीनाक्षीसारखं अबोध आणि निरागस असावं असं मला वाटलं. त्या तिघी कक्षाबाहेर निघून गेल्या. माझी सूर्यकिरणांसाठी तृषार्त झालेली पाठ मला कक्षात स्वस्थ बसू देईना. कोरडी वस्त्र घेऊन मीही बाहेर पडलो.